मॅडम, काय सांगाल, आज आपण सर्व शिवसैनिक जे आहे पोलीस स्टेशन मध्ये आलात नवघाटच्या, काय सांगाल याबद्दल? इथे चोर सोडून संन्याशाला फाशी झाली असं वाटतंय. कारण काय की पोलीस प्रशासन जे आहे त्यांचा एक लोकांसमोर एक भीती असते. आज पोलीस स्टेशनलाच येऊन ज्या पद्धतीने काल वागणं होतं ते एक समाजासमोर संस्कृतपणाचं उदाहरण जात नाहीये. मॅडम, आपण आधी मेहता समर्थक होता, आता आपण आधी भाजप समर्थक होता आणि आता आपण शिवसैनिक समर्थक झाल्यात. आणि हे जे कालचं जे प्रकरण झालंय, काल सर्व भाजपचे अधिकारी सर्व इथे आलेले, त्यांनी पोलिसांना जे आहे अभद्र भाषेचा वापर केलेला, याबद्दल काय सांगाल? कसं आहे माहितीये, तुम्ही समर्थक बोललात, एकदम बरोबर आहे. मी अगोदर त्यांची समर्थक होते. ज्यावेळेस सगळे सोडून गेलेले त्यावेळेस मी तिथेच होते. पण लाडकी बहीण ही योजना तिथे पण आहे आणि इथेही आहे. एकाने ढकलून दिलं आणि इथे भावानी हात उचलून समाजात काम करू पाहते अशा व्यक्तीला, बहिणीला त्यांनी हात दिला आणि खंबीरपणे मी तुझ्या पाठीशी आहे हे सांगितलं. त्यामुळे आज जेव्हा भावाबद्दल कोणी बोललेलं आम्ही सहन करणार नाहीये, या बहिणी खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभ्या राहतील. मॅडम, आपल्याकडनं जे पत्र देण्यात आलेलं आहे पोलिसांना, त्यांनी काय सांगितलं याबद्दल? त्यांनी हेच आश्वासन दिलेलं आहे की 15 दिवसाच्या आत आम्ही जे पण काय गुन्हे आहेत, जे पण काय त्यांच्याबद्दलचे आहेत, त्यांनी जे अर्वाच्य भाषेमध्ये ते बोललेले आहेत त्याबद्दल आम्ही कारवाई करू असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. जर कारवाई झाली ना तर यापुढे आपल्याकडनं कसं पाऊल उचललं जाईल? त्यांना शिवसेनेचा इतिहास माहिती आहे. जर नाही झाली तर त्या पद्धतीने शिवसैनिक रस्त्यावर उतरतील.